मंगल मंगल समयी झाले आपले आगमन, करीत स्वागत हर्ष घेऊन आशीर्वचन प्रेमान। मी सौ शलाका मकरंद काळकर, मराठी वैद्यकीय अध्यापक संघ आयोजित द्वितीय भाषा अक्षर भारती मराठी वैद्यकीय अध्यापक मंडळाद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष व प्रमुख अतिथींना मी विनंती करते की त्यांनी या आभासी माध्यमातून दीप प्रज्वलन करावं। ज्योति परम ज्योति, दीप ज्योति परम ज्योति, दीप ज्योति जनार्दन, दीपो हरतु मे पापम्, दीप ज्योति नमोस्तुते। शुभं करोतु कल्याणम्, आरोग्यं सुख संपदः, क्लेश बुद्धि विनाशाय आत्मज्योति नमोस्तुते। आत्मज्योति प्रदीप्ताय ब्रह्मज्योति नमोस्तुते। ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुज्योति नमोस्तुते। अतिशय सुंदर असं हे दीप प्रज्वलन खूप सुंदर झालेलं आहे। या दिव्याला नमस्कार करूनच आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊयात। अतिथीच्या आगमनाने वातावरण प्रसन्न व आनंदित होत असते। आपल्या या हृदयातील आनंदाला साथ सोबत लाभली आपल्या जयश्री गोखले मॅडमच्या आवाजाची। त्यांना मी आमंत्रित करते आपलं स्वागत, आपल्या पुढे स्वागत सादर करण्यासाठी। नमस्कार, मी आपल्या पाठ्यपुस्तक क्रमांक 1 वरील तू बुद्धी दे ही प्रार्थना सादर करते। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आज जन्म त्याचा ध्यास दे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी। हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी। साधना करते तुझीचे, साधना करते तुझीचे, नित्य तव सहवास दे। जे सत्य सुंदर सर्वथा, जन्म त्याचा ध्यास दे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे।
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, नवचेतना विश्वास दे, नवचेतना विश्वास दे. तेज दे. अशीच आपण आळवणी परमेश्वराकडे या कवितेतून केलेली आहे. आणि खरोखर अगदी आम्ही सगळेजण तुमच्या आवाजातील आणि त्या कवितेतील आशयाला अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो आणि खूपच सुंदर गायलं. खरंच खूप मनाला म्हणजे अगदी ते भावलं गाणं. आयुष्याच्या या प्रवासात वेगापेक्षाही दिशा महत्वाची असते. जर आपणास दिशाच जर ठाऊक नसेल तर या वेळेचा उपयोग तरी काय, नाही का? म्हणूनच आपणास आपला हा जो आज कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणं गरजेचं आहे. तर मी या प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते आपल्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका डॉक्टर सोनाली हिंगे मॅडम यांनी आपलं प्रास्ताविक आपल्यापुढे सादर करावं. धन्यवाद मॅडम. विद्येची देवता सरस्वती हिला विनम्र अभिवादन. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय लेखिका जयश्री रुईकर मॅडम, अध्यक्षा गुरुवर्य डॉक्टर माधुरी जोशी मॅडम, राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शिका आदरणीय स्वाती ताडफळे मॅडम, उपस्थित सन्माननीय मान्यवर आणि माझ्या प्रिय शिक्षक बंधू भगिनींनो, मी डॉक्टर सोनाली हिंगे, मराठी वैदर्भीय अध्यापक संघात आपणा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम या उपक्रमाच्या मार्गदर्शिका म्हणून माझी निवड करण्याकरिता संपूर्ण कार्यकारी मंडळाचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना कल्पना आहेच की या अगोदर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण 15 दिवसांचा कृतीपत्रिका व पाठ्यपुस्तकाचे अंतरंग या उपक्रमाला उत्कृष्ट व भरघोस असा प्रतिसाद मिळाला. आणि त्याचवेळी अक्षर भारती या द्वितीय भाषा मराठी पुस्तकावर उपक्रम घ्यावा व पुस्तकातील लहान सहान बारकावे आम्हा शिक्षकांपर्यंत पोहोचवावे अशी मागणी आहे. कारण अख्ख्या महाराष्ट्रात एप्रिल महिन्यापासून ते आजतागत मराठी प्रथम भाषेचे अनेक जिल्ह्याद्वारे आंतरजाल उपक्रम राबविला गेले. परंतु अक्षर भारती या पाठ्यपुस्तकावर सर्वप्रथम आंतरजाल निर्मितीतून उपक्रम हाताळण्याचं कार्य या आपल्या संघाद्वारे केले जात आहे. त्याकरिता मी शिल्पा कुलथे मॅडम यांचे खूप आभार मानते व त्यांचे अभिनंदन देखील करते. या उपक्रमामागील मुख्य हेतू म्हणजे केवळ पाठ शिकवणे हा नव्हे, तर पाठ लिहिण्यामागील त्या लेखिकेची किंवा लेखकाची भूमिका काय आहे, पाठाची मध्यवर्ती कल्पना, पाठाचा उद्देश, मूळ संकल्पना जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवावी. त्यामागील भाषिक सौंदर्य व आकलनाच्या नाविन्यपूर्ण कृती, स्वमत कृती आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे पाठाला अनुसरून येणारं उपयोजित लेखन. या कृतीविषयीची साधक बाधक चर्चा व त्यांची उकल या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे आपण घेणार आहोत. म्हणजे पाठ्यपुस्तकाचं केवळ अंतरंग उलगडत असताना नकळत का होईना पण आपण कृतीपत्रिकेशी सहजपणे आपला संबंध जोडणार आहोत. नुसता आदर्श पाठ घेणं हीच आपली कृती राहणार नाही, तर त्या पाठामागे प्रत्येक कृती स्वमत उपयोजित लिहिताना माझ्या किंवा आमच्या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांना ज्या समस्या येतात त्याच्यावर उपाय योजना यावर आधारित आम्ही प्रत्येक पाठाची उकल करणार आहोत. आणि खरोखरच मी तर म्हणते की आपण सगळे खूप भाग्यवान आहोत, कारण याकरिता आपल्या सोबत मराठी विषय समितीचे अनेक सदस्य जोडले गेले आहेत. या भाषा समितीच्या सदस्याद्वारे या उपक्रमात आपल्या सर्वांना मोलाचं सहकार्य लाभणार आहे. या संधीचं आपण शिक्षक सोनं करूया. आपण या विद्यार्थ्याला खरोखरच भाग्यवान करूया.
माणसाचं यश हे कोणाच्या आधारावर नसतं, तर चांगल्या विचारांवर अवलंबून असतं. कारण आधार कायम सोबत नसतो, पण चांगले विचार मात्र सतत कायम आपल्या सोबत राहतात. आणि अशी ज्यावेळी चांगल्या विचारांची माणसं जोडल्या जातात, त्यावेळी नक्कीच एक यशस्वी असा उपक्रम आपण पार पाडत असतो. आणि या जवळपास महिनाभर चालणाऱ्या उपक्रमाचं ई-बुक करण्याचं धोरण देखील आमच्या कार्यकारी मंडळाने स्वीकारलेलं आहे. म्हणजेच यावर्षी व यानंतर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ई-बुकच्या माध्यमातून अक्षर भारती या पुस्तकाचं अंतरंग करणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पाठ हा युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. त्याकरिता आपणा सर्व आदरणीय गुरुवर्यांचं सहकार्य आम्हाला नक्कीच मिळेल अशी मी आशा करते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता आभारभर शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप सुंदर प्रास्ताविकातून आपण आंतरभारतीच्या पुस्तकाचं मार्गदर्शन आपल्याला कसं लाभणार आहे आपणा सर्वांपुढे खरंच छान उलगडलेलं आहे. अक्षर भारती या पाठ्यपुस्तकाचं अंतरंग खरोखर आपल्याला मोहवितच असतं. यामध्ये अनेक मान्यवर प्रसिद्ध लेखक कवी यांच्या साहित्याचे प्रतिबिंब उमटलेले आहे. आणि नेमके या पाठ्यपुस्तकामध्ये काय वैशिष्ट्य आहेत हे खरं तर आपल्याला जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहेच आहे. मग हे सांगण्यासाठी मी आपल्या पुढे आमंत्रित करते आपल्या राज्यस्तरीय अक्षर भारती पाठ्यपुस्तकाच्या तज्ञ मार्गदर्शिका माननीय स्वाती ताडफळे मॅडम यांनी या पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत ही आम्हाला सांगावी अशी मी त्यांना विनंती करते. स्वाती मॅडम. नमस्कार. आपण दुसऱ्यांदा या आभासी व्यासपीठावर भेटतोय आणि इतक्या लांब असून या अतिशय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपण सगळे जवळ आलोय आणि ही खूप जमेची बाजू आहे असं मला वाटतं. भारतीचं जेव्हा मार्गदर्शन सत्र वैदर्भीय संघातर्फे पार पडलं तेव्हा समारोपाच्या कार्यक्रमामध्ये अक्षर भारतीचं असं मार्गदर्शन सत्र होणार आहे असं सूचित केलं गेलं आणि तेव्हाच आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला, खूप बरं वाटलं. आणि याबद्दल मराठी वैदर्भीय अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य सर्वांचे मी अत्यंत मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमाच्या ज्या उद्घाटक आहेत माननीय जयश्री रुईकर मॅडम यांनाही आदराने नमस्कार करते आणि पाठ्यपुस्तकाच्या वैशिष्ट्यांसंदर्भामध्ये मी आपल्याशी संवाद साधते. शिक्षक बंधू भगिनींनो, मराठी अक्षर भारती हे पाठ्यपुस्तक यावर्षी काही नवीन आलेलं नाहीये. 2-3 वर्ष आपण हा 3रं वर्ष आता हे सुरू झालेलं आहे पाठ्यपुस्तकाचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्वी जे लोक 10-12 वर्ष शिकवतात त्यांना माहिती असेल की पूर्वी पाठ्यपुस्तकाचं नावच मराठी वाचन पाठ असं असायचं द्वितीय भाषेचं आणि आता त्याचं नाव अक्षर भारती झालंय. त्याच्या मागे कुठेतरी आपल्या शिक्षकांचा एक सुप्त आनंद, सुप्त इच्छा अशी होती की ही वाणी कधीही त्याचा क्षर होऊ नये, अक्षर राहावी. अशा दृष्टीने अक्षर भारती हे शीर्षक हे आपल्या द्वितीय भाषेच्या दृष्टीने जास्त उपयुक्त ठरावं असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं की इंग्रजी माध्यमातली मुलं, उर्दू माध्यमातली मुलं, गुजराती माध्यमातली मुलं जी द्वितीय भाषा म्हणून मराठी शिकतात, मराठी पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करतात, त्यांना मराठी भाषेची गोडी लागावी आणि मराठी भाषा ही अक्षर राहावी या अर्थाने हे पाठ्यपुस्तक हे उपयुक्त व्हावं, उपयुक्त होतंय हे अगदी विश्वासाने आग्रहाने नमूद करते. ज्या वेळेला पाठ्यपुस्तक आलं, नवीन पाठ्यपुस्तक जेव्हा आपल्याला शिकवायचंय असं जेव्हा आपल्या सर्वांना वाटलं तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्याला उत्सुकता होती की पाठ्यपुस्तक कसं असेल, पाठ्यपुस्तक सोपं असेल ना, आशय सोपा असेल ना, आमच्या मुलांना हा पाठ्यपुस्तकाचा आशय कळेल ना, ही भीती ही कुठेतरी हे होती भीती की या माझ्या मुलांना म्हणजे ज्या मुलांची प्रथम भाषा मराठी नाहीये अशा मुलांना ही भाषा हे पाठ्यपुस्तक जड होणार नाही ना,
त्यांना आवडेल ना, त्यांच्यापर्यंत त्याचा आशय पोचेल ना, ही कुठेतरी भीती पाठ्यपुस्तक जेव्हा नवीन हातात पडलं तेव्हा सगळ्यांच्याच आमच्या मनामध्ये होती. आणि जेव्हा पाठ्यपुस्तक हातात पडलं आणि अनुक्रमणिका जेव्हा सगळ्यांनी पाहिली तेव्हा पहिल्यांदा सगळ्यांना खूप आनंद झाला. अनेकांचे फोन आले की पाठ्यपुस्तकामधली धडे मॅडम एक से एक आहेत हा, अशी एक अतिशय सुंदर अभिप्राय, अशी सुंदर प्रतिक्रिया तेव्हा मिळाली होती. ती प्रतिक्रिया पण सर्वांचा उत्साह आणि उमेद वाढवणारी होती भाषेच्या दृष्टीने. अगदी पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीपासून जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की भाषिक कौशल्य विकसित होतील अशा कृती या प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या घटकाच्या खाली दिलेल्या आहेत. घटकाचा आशय हा विद्यार्थ्यांना आवडेल असा, विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला साजेसा, विद्यार्थ्यांना आपलासा वाटेल, कुठेतरी ते आपले अनुभव त्या घटकातील आशयाशी रिलेट करतील असे घटकाचे आशय आहेत. प्रत्येक घटकाचा आशय कुठे ना कुठे विद्यार्थी हा आपल्या अनुभवाशी जोडून घेणारा आहे. आणि म्हणून पाठ्यपुस्तकामधले प्रत्येक घटक, प्रत्येक धडा, प्रत्येक कविता, स्थूल वाचनाचे घटक मुलांना आवडतात, मुलांना आपलेसे वाटतात. हे या अक्षर भारती 10वीच्या पाठ्यपुस्तकाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पाठाची जी लांबी आहे ती सुद्धा तुलनेने आधीच्या इयत्तांमधील पाठांपेक्षा थोडीशी कमी आहे. काही पाठ जे पूर्वी 9वीला खूप लांब पाठ होते, मोठे पाठ होते की मुलांना वाचता वाचताच कंटाळा यायचा, द्वितीय भाषा आहे म्हणून, तर या पाठ्यपुस्तकामधील पाठ हे थोडेसे लहान, आटोपशीर आणि जास्तीत जास्त मूल्य रुजवणारे आहेत. जास्तीत जास्त जीवन कौशल्य त्यातून विकसित होतील अशा पाठांची, अशा घटकांची निवड केलेली आहे. तो पाठ असेल, ती कविता असेल, इव्हन तो स्थूल वाचनातलाही घटक असेल, हा विचार हा प्रत्येक पाठामागे झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल काव्यानंदामधली कविता आहे, त्या काव्यानंदातल्या कवितेला काही मार्क नाहीयेत, पण तरीही प्रत्येक वर्गात, प्रत्येक शाळेत ही प्रार्थना आवडीने म्हटली जाते आणि त्या काव्याचा आनंद घेतला जातो. हीच तर पाठ्यपुस्तकाची सुरुवात आहे. विलक्षण गेयता आहे त्या गीताला, विलक्षण भाव आहे आणि मुलं अक्षरशः ती गाताना, आता जसा मॅडमनी गायलं तसं प्रत्येक शाळेमध्ये ही प्रार्थना म्हटली जाते. मुलं पाठ करतात, मुलं आवडतात, म्हणजे खऱ्या अर्थाने काव्यानंद त्यांना मिळतो. अशीच या पाठ्यपुस्तकाची सुरुवात आहे. आणि पाठ्यपुस्तकातला प्रत्येक घटक, संतवाणी असेल, ललित कथा असेल, नाट्य उतारा असेल, हा प्रत्येक घटक विशेषतः मूल्यांच्या बाबतीमध्ये, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये, मागे पण मी माझ्या एका सत्रामध्ये उल्लेख केला होता की ही वादळी व्यक्तिमत्वाचा काळ असलेली मुलं आहेत, कुमारावस्थेतली मुलं आहेत आणि या मुलांना अतिशय डेलिकेटली आपल्याला हँडल करावं लागतं शिक्षक म्हणून. आणि त्या दृष्टीने या पाठाचा जो आशय आहे तो त्या मुलांपर्यंत पोचण्यामध्ये, ते मूल्य रुजवण्यामध्ये निश्चित यशस्वी होतोय. त्याच्या लेखकाचं श्रेय जसं आहे, त्या शिकवणाऱ्या अध्यापकांचं सुद्धा श्रेय आहे. आणि या दृष्टीने हे मार्गदर्शन सत्र या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणारं ठरेल, हा मात्र नक्की विश्वास आहे. प्रत्येक घटक म्हणजे प्रत्येक घटकामध्ये बघा साहित्य प्रकारांची ओळख आहे, कथा आहे, लेख आहेत, विनोदी शैलीतला पुलंचा पाठ आहे. त्याच्यावर आपण सगळेजण म्हणतो की पुलंचा विनोद हल्ली कळत नाही हो मुलांना, पण तरीही पुलं कळावेत मुलांना. पुलं हे मराठी साहित्यामधलं अतिशय, पुलंचं साहित्य हे श्रीमंत दालन आहे आणि कुठेतरी आपल्या मुलांनाही कळू देत ना पुलंची शैली, आणि या दृष्टीने हा विनोद मुलांना कळावा अशी योजना आहे. विज्ञान विषयावरील पाठ आहे, पद्यामध्ये सुद्धा संतवाणी आहे, देशभक्तीपर गीते, निसर्ग वर्णनपर कविता आहे. म्हणजे जास्तीत जास्त साहित्य प्रकार मुलांपर्यंत पोचावेत, साहित्य प्रकारांची ओळख व्हावी, त्याची वैशिष्ट्य मुलांना कळावी, हा हेतू या पाठ्यपुस्तकाचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पाठ्यपुस्तकाखाली घटकाच्या, प्रत्येक घटकाच्या खाली ज्या कृती दिलेल्या आहेत त्या सुरुवातीला ज्या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला ज्या क्षमता दिलेल्या आहेत त्या क्षमता विकसित करणाऱ्या कृती प्रत्येक घटकाखाली आहेत.
हे या पाठ्यपुस्तकाचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. ह्या कृती ह्या नमुन्या दाखल आहेत. शिक्षक शिकवताना, मुलांशी संवाद साधताना अनेक नाविन्यपूर्ण कृतींची भर याच्यामध्ये घालू शकतात, घालतात, हे मला माहित आहे. या दृष्टीने प्रत्येक घटक हे विविध कृतींची रचना करण्यासाठी सुद्धा समर्थ असे आहेत. व्याकरण तर जे बेसिक व्याकरण मुलांना यावं, या व्याकरणाचा समावेश आहे या पाठ्यपुस्तकामध्ये. आणि सर्व रचना ही क्रियात्मक पद्धतीने केलेली आहे. सुरुवातीलाच व्याख्या सांगून टाकून नंतर उदाहरणं सांगितली नाहीये, तर आधी उदाहरणं सांगत सांगत मग निष्कर्षापर्यंत आलेलं आहे. अशी रचना व्याकरणातील घटकांची केलेली आहे. मराठी भाषेची जी कौशल्य आहे त्या कौशल्यांचा विकास करणारे घटक या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत. आणि ही कौशल्य प्राप्त झाल्यानंतर त्याचं उपयोजन करता यावं, त्या उपयोजनाचा सराव व्हावा, यासाठी काही उपयोजनात्मक कृती पाठ्यपुस्तकात दिलेल्या आहेत. काही घटक दिलेले आहेत की जे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त ठरतील. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पत्रलेखन आहे, ईमेल स्वरूपामध्ये सारांश लेखन आहे. मी काही पुन्हा पुन्हा त्याची उजळणी करत नाही, ते घटक आपल्यापर्यंत मार्गदर्शनातून पोहोचणार आहेत. जाहिरात आहे, बातमी आहे, कथा आहे, या सर्वांचं कौशल्य, या लेखनाचं कौशल्य मुलांना यावं या दृष्टीने काही मार्गदर्शनपर टिपा पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. लेखन कौशल्याअंतर्गत प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक निबंध या दृष्टीने पण पाठ्यपुस्तकामध्ये काही मार्गदर्शन केलेलं आहे. पाठ्यपुस्तकाचं मार्गदर्शन हे केवळ नमुन्या दाखल आहे. शिक्षक जेव्हा त्या घटकाबद्दल वर्गामध्ये बोलतात, मुलांशी संवाद साधतात, ते अधिक विस्तृत स्वरूपात असतं. आता वर्गामध्ये जरी समोरासमोर आपण भेटत नसलो तरी या आभासी व्यासपीठावरून आपण मुलांशी जो संवाद साधतोय त्याच्यामध्ये आपण PPT वगैरेच्या माध्यमामधून, व्हिडिओच्या माध्यमामधून ही सर्व कौशल्य भाषेची मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि भाषिक कौशल्य पोहोचवण्याच्या दृष्टीने 10वी मराठी अक्षर भारती हे पाठ्यपुस्तक अत्यंत महत्वाचं साधन तुम्हाला ठरेल याचा विश्वास आहे. पाठ्यपुस्तकाची महत्वपूर्ण वैशिष्ट्य मी मुद्दाम आता आपल्या समोर नमूद केली. ज्या वेळेला मार्गदर्शन सत्राची प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा प्रत्येक घटकावरती बोललं जाईल, तेव्हा ही वैशिष्ट्य अधिक ठळकपणे आपल्या समोर येतील. या संदर्भामध्ये मी आपल्याशी जोडली गेले याचा मला आनंद आहे. सर्व मराठी भाषाप्रेमी शिक्षक या सर्व निमित्ताने आपण एकत्र आलो आणि मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्नशील राहतोय, यासारखं दुसरं समाधान नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद स्वाती मॅडम. खरोखरच आपण खूप सुंदर रीतीने या पाठ्यपुस्तकातील वैशिष्ट्य, त्यातील गाभा घटक, म्हणजे प्रत्येक पाठ कसा निवडला गेला आणि वाचन पाठ हे जे सुरुवातीला जे नाव होतं ते नाव बदलून अक्षर भारती हे नाव कसं दिलं हे आपण खूप चांगल्या शब्दात इथे सांगितलेलं आहे. आणि खरोखरच आपलं हे जे भाषेचं चिरंतन मूल्य आपण सर्वांनी जे काही निवडलेलं आहे ते खरोखरच अक्षय असं राहणार आहे असा आशावाद आपल्या या वैशिष्ट्यातून वाटतोय. आणि खरोखरच आपण जी काही पाठांची निवड केलेली आहे ती खूप सुंदर आणि खूप चांगली आहे. आणि खरोखरच मुलांचं हे जे साहित्य आहे हे मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यातला विनोद हा तर मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचंच आहे. आणि त्याचबरोबर जी पाठांची जी विविधता आहे, म्हणजे नैसर्गिक पाठ वगैरे, निसर्गावर आधारित असे, नंतर उपयोजित लेखन, व्याकरण, हे सगळं, आणि काव्यानंदातली कवितातलं गेयता तर आपण आत्ताच अनुभवलेली आहे. हे सगळं मुलांपर्यंत आपण शिक्षकांनी कसं समर्थपणे पोहोचवावं हे आपण खूप चांगल्या शब्दामध्ये आमच्या पुढे मांडलेलं आहे. खरोखरच खूप अगदी मनापासून धन्यवाद मॅडम. यानंतर आपण कार्यक्रम पुढे नेत आहोत की पहिल्या पावसाचा मृदगंध हा खरोखरच अनुभवण्यासारखा असतो. लहान बाळाचा स्पर्श सुद्धा अगदी अनुभवण्यासारखाच असतो. आईच्या हातच्या पदार्थांची चव कितीही जुनी झाली ना तरीही बदलत नाही, कारण त्यात प्रेम आणि वात्सल्य असतं. प्रत्येक क्षण कितीही जुने झाले तरी नाविन्य काही कमी होत नाही. तसेच जीवनाचा प्रत्येक क्षण हा खरोखर अगदी अनुभवण्यासारखा असतो. आपल्या पाठ्यपुस्तकातील चुडीवाल्याच्या जीवनातील
काही क्षणांच्या अनुभवाशी आपण खरोखरच अगदी तादात्म्य पावतो किंवा एकरूपही होतो. हे केवळ त्यातील आशयाच्या उंचीमुळेच. पाठाचा लेखिका आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून माननीय जयश्री रुईकर मॅडम यांचा परिचय आपल्याला करून देत आहे शिल्पा कुलथे मॅडम. त्यांना मी विनंती करते की जयश्री मॅडमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी सौ शिल्पा अनिल कुलथे, न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेस नगर नागपूर येथे काम करते. मी मॅडमचा परिचय करून देते. सौ जयश्री मधुकर रुईकर यांचा जन्म अमरावती येथे झाला आणि तेथूनच अमरावती येथून विदर्भ महाविद्यालयात त्यांनी MA मराठी केलेला आहे. 1977 पासून त्यांनी लेखनास प्रारंभ केला आणि त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यातील महत्वाच्या ज्या आहेत त्या सांगते मी. मृगजळ, अंतर्मन, सोबत, सत्कार याच्या त्या कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. वेदनेला फूल आले, जय पराजय, गोफ या कादंबरी प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी स्वप्नातील विहीर ही एक बाल कादंबरी लिहिलेली आहे आणि तसेच एक पात्री प्रयोगाचे लेखन सुद्धा त्यांचे सुरू आहे. त्यांच्या अनेक लेखनाला पुरस्कार मिळाले आहे. त्यातील काही पाहूया. तरुण भारत येथील वासंतिक अंक येथे उत्कृष्ट कथा पुरस्कार आपल्या चुडीवाला या कथेला मिळालेला आहे. विदर्भ साहित्य संघातील पुरस्कार व्यक्तिमत्व कथेला मिळालेला आहे आणि किर्लोस्कर मासिक 84व्या उत्कृष्ट कथा पुरस्कार हा अंतर्मन या कथेला मिळालेला आहे. मराठी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान मृगजळ या कथा संग्रहाला मिळालेलं आहे. त्यानंतर कृष्णाबाई मोठे पुरस्कार गोफ या कादंबरीला मिळालेला आहे आणि जय पराजय या कादंबरीला वैदेही दिवाळी अंकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच राधाबाई बोबडे पुरस्कार हा साहित्य क्षेत्रामध्ये योगदान मॅडमने केलेला आहे त्याबद्दल मिळालेला आहे. चुडीवाला ही कथा त्यांनी लिहिलेली आहे आणि त्यातील ते अनुभवलेलं आहे, त्या चुडीवाल्याला पाहिलेलं आहे. अशी ही कथा बालभारतीच्या, अक्षर भारती, कुमार भारतीच्या सुरुवातीला इयत्ता 7वी मध्ये समाविष्ट होती. त्यानंतर आपल्याला इयत्ता 10वीच्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकात त्यांचा समावेश झालेला आहे. मराठी राज्य विभाग डोंबिवलीकडून जय पराजय कादंबरीची संदर्भ सूची म्हणून निवड झालेली आहे. संस्कारक्षम कथांमध्ये बहुभाषिक कथांबरोबर मराठीमधून चुडीवाला कथेची निवड व पुस्तक रूपाने प्रसिद्ध सुद्धा केलेली आहे. आकाशवाणीची मान्यताप्राप्त लेखिका तसेच दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून त्यांच्या अनेक कथांचे नाट्य रूपात सादरीकरण सुद्धा झाले आहे. पुणे येथील अंध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी काही कथांचे प्रसिद्ध कॅसेट सुद्धा त्यांच्या आवाजातील आहेत. अनेक दिवाळी अंक, साहित्य पुरवण्या, मासिके यातून त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. विदर्भ साहित्य संघ, पद्मगंधा संस्था, अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था यांच्या त्या आजीवन सभासद आहेत आणि 35 वर्षापासून सहसेक्रेटरी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. असे अलौकिक व्यक्तिमत्वास आपण आज भेटत आहोत. तरी मी चुडीवाला या पाठाच्या लेखिका सौ जयश्री रुईकर मॅडम यांना आपल्या मनोगतासाठी आमंत्रित करते. धन्यवाद. जयश्री रुईकर मॅडम. नमस्कार. नाविन्यपूर्ण अशा उद्घाटन प्रसंगाच्या समयी मी तुमच्यामध्ये सामील होते आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे. पण आज तुम्ही मला सांगताय की चुडीवालाच्या संदर्भामध्ये बोलायचं, पण मला असं सांगण्यात आलेलं आहे की बालवाङ्मयावरती तुम्ही आज बोलावं आणि तुमची एखादी कथा किंवा आता बालवाङ्मय लिहिताना तुम्हाला जे काही वाटलं त्याबद्दल तुम्ही तुमचे विचार मांडावे असं मला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मी आज त्याच्यावरती बोलणार आहे आणि 30 तारखेला चुडीवाल्यावरती मला बोलायला सांगितलेलं आहे, तेव्हा मी चुडीवाल्यावरती बोलणार आहे. आज मला बालवाङ्मयाच्या संदर्भामध्ये तुम्ही काहीतरी बोला, काहीतरी मार्गदर्शन करा असं मला सांगण्यात आलं. जेव्हा मला बालवाङ्मयावरती बोलायला सांगितलं तेव्हा मला माझं बालपण आठवलं. अमरावतीला नगर वाचनालयामध्ये मी माझी पुस्तकं आणायला जायची. त्यावेळेस नगर वाचनालयामध्ये फारशी पुस्तकं नसायची, अगदी फार थोडी, म्हणजे बोटावर मोजण्या इतकी तिथे पुस्तकं होती. ती पुस्तकं म्हणजे तरी काय होतं तर रामायण महाभारतातल्या कथा, काही वीरांच्या कथा, नंतर तेनालीराम, अकबर बिरबलाच्या गोष्टी, अशा फार वेगळ्या प्रकारच्या अशा त्यावेळेच्या त्या गोष्टी होत्या.
आणि विशेष वाचायला काही नसल्यामुळे पुन्हा पुन्हा तेच ते वाचल्या जायचं. श्यामच्या आई सानंदच्या कथा मी अनेक वेळा वाचलेल्या होत्या आणि श्यामची आई वाचताना तर मी असंख्य वेळा रडले पण होते. मला ती आठवण आता हे करताना मला आठवण आली त्या गोष्टींची. त्यावेळेस एवढं बालसाहित्य बालवाङ्मय समृद्ध नव्हतं, पण आता मात्र बालवाङ्मय अतिशय समृद्ध झालेलं आहे. म्हणजे बालवाङ्मय समृद्ध झालं, विविध प्रकारांनी लेखन होत आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की वाचन संस्कृतीच कमी झालेली आहे. मुलांना वाचायला वेळच नाहीये. ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यामुळे तर आणखीनच कमी झालेलं आहे. पण खरं म्हणजे तर वाचन हे अतिशय आवश्यक आहे. वाचनाने मुलं समृद्ध होतात, बुद्धी चांगली राहते, तरतरीत होते आणि तुम्हाला एक वेगळी आयुष्य जगण्याची दिशा मिळत असते वाचनामुळे. त्यामुळे वाचन हे अतिशय महत्वाचं आहे. वाचाल तर वाचाल असं आपण नेहमी म्हणतो, असं आपण नेहमी ऐकतो, पण खरोखर आम्ही त्यांच्यावरती अशा प्रकारचे संस्कार करतो आहोत का, याचा विचार पालकांनी सुद्धा करायला हवा असं मला वाटतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हातामध्ये मोबाईल असतो. पटांगणावरती मैदानावरती खेळणं तर बंदच झालेलं आहे, पण सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत हातात मोबाईल आणि खेळ सुद्धा काय मोबाईल मधनच खेळ खेळायचे. म्हणजे त्यांच्यावरती कुठले संस्कार होतात आहे. बाल संस्कार हे फार महत्वाचे असतात. ती शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरत असते. तेव्हा हे संस्कार करणं हे केवळ पालकांच्या हातातच नाही, तर आजच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सुद्धा आहे असं मला वाटतं. बाल संस्कार होणं आणि हे बाल साहित्यातून होत असतात. रामायण महाभारतातल्या कथा आपण ऐकतो, कितीतरी प्रसंग आपल्या स्मरणामध्ये असतात. त्याच्यातून घेणारा बोध, त्याच्यातून घेणारी शिकवण ही फार महत्वाची असते. आज मला याच्यावरती बोलायला सांगितलेलं आहे, पण मला मात्र तो वाचनालयातला एक दिवसाचा तो प्रसंग आठवत आहे की मी पुन्हा पुन्हा 30 ती पुस्तकं आणायला जायची लायब्ररीमध्ये आणि 30 ती पुन्हा पुस्तकं वाचायची, कारण मला वाचनाचा अतिशय वेळ होता. एक दिवस मला तिथले लायब्ररीयन म्हणाले, काय ग तू सारखी 30 ती पुस्तकं वाचते, तुला कंटाळा नाही येत का? तसं मी थोडंसं रागावून त्यांच्याकडे पाहून म्हटलं, मग तुम्ही आणून द्या ना मला नवीन पुस्तकं. तसं ते माझ्याकडे मिस्किलपणे हसत म्हणाले, ठीक आहे ठीक आहे. अशा प्रकारे त्यावेळेस वाङ्मय समृद्ध नव्हतं, बालवाङ्मय लिहिलं जात नव्हतं, पण आज मात्र बालवाङ्मय अतिशय समृद्ध आहे. विविध प्रकारांनी वाङ्मय लिहिला जात आहे. फक्त दुर्दैव हे आहे की मुलांना वाचायला वेळ नाही. आता ही गोष्ट मनावरती आपल्यासारख्या लोकांनीच घ्यायला पाहिजे आणि आपण आपल्या मुलांवर कशा प्रकारचे संस्कार करायचे हे पालकांनाही ठरवायला पाहिजे. मोबाईल किती तास हातात असायला पाहिजे हेही ठरवायला पाहिजे. मी कदाचित माझ्या वाचनाच्या वेडामुळेच मी बालवाङ्मय काही फारसं लिहिलेलं नाहीये. फक्त 2-3 कथा लिहिलेल्या आहेत आणि स्वप्नातली विहीर नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे. पण कदाचित माझ्या या वाचनाच्या वेडामुळेच मला काहीतरी लिहावंसं वाटलं आणि 7व्या वर्गामध्ये असताना मी दैव नावाची कथा लिहिली. ती शाळेतल्या हस्तलिखितामधनं प्रसिद्ध झालेली होती. त्यानंतर मी कादंबरी लिहिली, काही लहान मुलांसाठी कथा लिहिल्या, पण माझं मन त्यात फारसं काही रमलेलं नाही. मग मी इतर साहित्य प्रकाराकडे वळले. आज मला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही कथा कशी लिहिता किंवा कथेच्या मागची पार्श्वभूमी तुम्ही सांगा. तर आज मी माझी एक लहानशी कथा सांगते. ती कथा कशी सुचली? कथा सुचते कशी? तर कथा लिहिताना त्या कथेमध्ये सत्याचा अंश हा महत्वाचा असतो. सत्य घटनेवरती कुठलीही कथा ही आधारलेली असते. सत्याचा एक बिंदू आणि कल्पनेचा सिंधू मिळून ललित कृती जन्माला येत असते. कुठलेही साहित्य, कुठलीही कलाकृती ही पूर्णपणे काल्पनिक नसते किंवा पूर्णपणे सत्यही नसते. सत्यावरती कल्पनेचा साथ चढवला जातो आणि मग ती कलाकृती आकर्षित होते, वाचनीय होत असते. मी आज जी कथा सांगते आहे ती कथा प्रत्यक्ष म्हणजे ती घटना माझ्या घरामध्ये माझ्या आई वडिलांच्या बरोबर घडलेली आहे. ती कथेमध्ये फक्त 3च गोष्टी आहेत, 3च व्यक्ती आहेत, आजी, आजोबा आणि मांजर. कथेचं शीर्षक आहे दुधाची वाटी. आजी रोजच्या प्रमाणे पहाटे उठल्या,
त्यांनी प्रातर्विधी आटोपले आणि देवाच्या समोर दुधाची वाटी ठेवली, आसन मांडलं आणि त्या आसनावर बसून त्या भूपाळ्या म्हणू लागल्या. तेवढ्यात खिडकीतून मांजरीने उडी मारली आणि रोजच्या प्रमाणे मांजर आजीच्या समोर दोन्ही पाय समोर घेऊन त्याच्यावर मान टेकवून डोळे मिटून आजीच्या भूपाळ्या ऐकू लागली. मांजरीची रोजची सवय होती आणि तिला माहित होतं आजीच्या भूपाळ्या संपल्या, आजी तिकडे आतमध्ये गेली की आपण त्या वाटीतलं दूध प्यायचं. हे ठरलेलं, वर्षानुवर्ष हा क्रम चालू होता. पण एक दिवस मांजरीने उडी मारली, आतमध्ये आली, पण आसन रिकामं, आजी आसनावर बसलेली नाही, दुधाची वाटी देवासमोर नाही. तिला आश्चर्य वाटलं मांजरीला, आजी गेली कुठे? मग ती आजी झोपली होती, तर घरभर फिरली पण आजी दिसली नाही. मग आजीच्या झोपायच्या खोलीमध्ये मांजर गेले. म्याव म्याव करून तिने जोराने आवाज दिला. तशी आजी उठली आणि म्हणाली, अगं म्हणे, आज मला बरं वाटत नाही ग, तू जा बरं, आज तुला दूध बीत मी काही देणार नाही. पण मांजर काही तिथून निघाली नाही. मांजरीने पुन्हा तिथेच बसून म्याव म्याव केलं, पण आजी उठली नाही. तेव्हा मात्र मांजरीला रागच आला थोडासा. तिने आजीच्या अंगावरचं पांघरून ओढून काढलं. मग मात्र आजीचा नाईलाज झाला. आजी उठली, तोंड धुतलं, प्रातर्विधी आटोपले, तोपर्यंत मांजर तिथेच बसून होती. आणि नंतर आजीने नेहमीप्रमाणे आसन टाकलं, दुधाची वाटी देवासमोर ठेवली. पण आज आजीला उत्साहच नव्हता कशाचा. करायचा म्हणून करावं असं आजी बसली आसनावरती. 2-3 तिने भूपाळ्या म्हटल्या आणि एकाएकी आजीला काय झालं कळलंच नाही. आजी एकदम जमिनीवरती कलंडली. आवाज झाला तसं मांजरीने डोळे उघडले. काय झालं आजीला? मांजर थोडी घाबरली. काय करावं तिला सुचत नव्हतं. आणि मग तिला वाटलं आजोबांना उठवावं. मग ती आजोबांच्या खोलीत गेली. आजोबा झोपले होते. जोराने म्याव 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 करायला लागली. तसे आजोबा ओरडले, काय कटकट लावलीस का सकाळपासून? जा तुझ्या आजीजवळ भूपाळी ऐकत बैस, कशाला इथे आलीस? पण मांजर काही गेली नाही. पुन्हा तिने ओरडायला सुरुवात केली आणि मग आजोबा उठले नाही. तेव्हा मात्र तिने त्यांच्या अंगावरचं पांघरून ओढून काढलं, तरी आजोबा उठे ना. तेव्हा तिने आपल्या दातामध्ये आजोबांचं धोतर ओढलं आणि आजोबांना ओढत ओढत ती आतमध्ये आजी जिथे बसली होती, झोपाळ्या म्हणत झोपली होती, तिथे ती आजोबांना घेऊन गेली. आणि आजोबांनी बघितलं आजी जमिनीवरती पडलेली. आजोबा विलक्षण घाबरले. त्यांनी तिच्या तोंडावरती पाणी शिंपडलं, तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण आजी काही केला उठेच ना. मग मात्र आजोबा भयंकर घाबरले आणि त्यांनी जोराने आवाज दिला. शेजारच्या पाजारचे लोक धावून आले आणि आजीला तशा अवस्थेत बघितल्यानंतर शेजाऱ्यांनी आपल्या कारमध्ये आजीला टाकलं आणि आजीला दवाखान्यामध्ये घेऊन गेले. आजी दवाखान्यामध्ये गेली, पण मांजर मात्र व्हरांड्यामध्ये तशी बसून होती आजीची वाट बघत. सकाळ तशीच निघून गेली. दुपार झाली, संध्याकाळ आली, तरी पण आजी आली नव्हती आणि मांजर मात्र व्हरांड्यातच बसून होती. दिवे लागले तेव्हा आजोबा आजीला घेऊन घरामध्ये आले. आजी आजोबांना फाटकातून येताना बघताच मांजर म्याव म्याव करत आजीच्या जवळ गेली. पण आज मात्र आजोबांनी मांजरीला हाकललं नाही, तिला रागावले नाही, तिच्यावर ओरडले नाही. आजीला आणून त्यांनी आतमध्ये आणलं, पलंगावर झोपवलं, तिच्या अंगावर पांघरून टाकलं आणि मग आजोबा आतमध्ये गेले. त्यांनी स्वयंपाक खोलीतून कपाटातून दूध काढलं, वाटीमध्ये दूध भरलं आणि ती वाटी त्यांनी बाहेर आणली. व्हरांड्यात बसलेल्या त्या मांजरीच्या जवळ ठेवली. तिच्या अंगावरून त्यांनी हात फिरवला आणि म्हणाले, म्हणे, आज तू होतीस म्हणून आजी वाचली ग. आणि असं म्हणून आजोबांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या. खूप सुंदर जयश्री मॅडम, अतिशय सुंदर आपण ही कथा आज आमच्या पुढे सादर केली मनोगतातून. आणि बाल साहित्य किती समृद्ध आहे ही जाणीवच त्याच्यातून करून दिली.
आणि आजीची, ती मांजरीची आणि आजोबांची गोष्ट ऐकलं ना, नंतर खरं डोळ्यात पाणी पण येत होतं. आणि कसं म्हणजे आपण एखाद्या प्राण्याला जीव लावल्यानंतर तो प्राणी आपल्याला कसं मदत करतो, इथं माणसाने किती सुंदर मदत केली आहे आजी आजोबांना, हे आपण या कथेतून सांगितलं. आणि खरोखरच अशा या बाल साहित्याचा आस्वाद आजच्या मोबाईलच्या जगामध्ये अडकलेल्या मुलांनी घेणं खरोखर खूप गरजेचं आहे. आणि आपलं साहित्य किती मौल्यवान आहे आणि याच्यातला आशय गर्भ आपण खूप सुंदर रीतीने आमच्या पुढे उलगडून दाखवला. आणि खरोखरच वाचाल तर वाचाल हे आपण अगदी सार्थ केलेलं आहे. आणि अशा छान समृद्ध कथा जर आपण मुलांपुढे नेल्या तर मुलं नक्की वाचतील हा आशावाद वाटतोय. कारण पालकांनी इतकं सजग होणं सुद्धा गरजेचं आहे, हे आपण आपल्या भाषणातून आपल्या मनोगतातून खूप सुंदर रीतीने आमच्या पुढे मांडलं. खरोखरच म्हणजे अगदी आज मनाला ही कथा अगदी चटका लावून गेलेली आहे. आपण मी खरं मॅडमचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करते. ज्ञानाच्या या अथांग सागरात भरकटताना दिशादर्शक ठरत असतो तो दीपस्तंभ. या दीपस्तंभाप्रमाणे वेळोवेळी आपण सर्व अध्यापकांना योग्य दिशा देण्याचं काम नेहमीच आपल्या माधुरी जोशी मॅडम करत असतात. खरंच माधुरी जोशी मॅडमकडे जेव्हा मार्गदर्शन वेळोवेळी घेतलं आणि वेळोवेळी त्यांच्याशी बोलले तेव्हा हेच एक आठवतं की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. असंच आपल्याला म्हणजे मला तरी असंच नेहमी वाटत असतं. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्याला लाभलेल्या आहेत माधुरी मॅडमच. ते या अक्षर भारतीच्या पाठ्यपुस्तकातील आता आपल्याला स्वाती मॅडमनी कृतींचा परिचय करून दिलेलाच आहे. मग या अक्षर भारतीचं पाठ्यपुस्तक इतकं सुंदर रीतीने मांडल्यानंतर त्याच्यातल्या या कृती कशा असतील बरं, आणि मग ह्या कृती आराखड्याप्रमाणे आपण त्या कशा सोडवाव्यात याचं मार्गदर्शन त्या आपल्या अध्यक्ष भाषणातून आपल्या पुढे करणार आहेत. तुम्ही माधुरी मॅडमला विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत इथे मांडावं. शलाका मॅडम, धन्यवाद. वैदर्भीय मराठी अध्यापक संघाच्या वतीने द्वितीय भाषेच्या अक्षर भारती पुस्तकाच्या संदर्भात साजऱ्या होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यात मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आणि चुडीवाल्या पाठाच्या लेखिका माननीय जयश्री रुईकर मॅडम, माझी मैत्रीण स्वाती ताळफळे मॅडम, माझ्या दोन्ही विद्यार्थिनी शिल्पा आणि सोनाली, कार्यक्रमात पाठ सादर करणारे माझे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षक, रोज निवेदन करणाऱ्या माझ्या मैत्रिणी, उपस्थित शिक्षक वृंद आणि पालक, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. मी हे सांगू इच्छिते की मी पारंपरिक अध्यक्षीय असं भाषण काही देणार नाही, कारण आमच्या संघाचं आणि माझं स्वतःचं मत असं आहे की प्राप्त वेळ आणि संधी ही कधीच सोडायची नाही, त्याचा सदुपयोग व्हावा असं मला वाटतं. आणि म्हणून अध्यक्षीय भाषणातून वेगळं काही सांगण्यापेक्षा आपल्या उपयोगाचं जे आहे तो आपला कृती पत्रिकेचा आराखडा. या कृती पत्रिकेच्या आराखड्यामध्ये तुम्हाला पेपर काढावा लागतो नेहमी, आणि त्याबद्दल तुम्ही जागृत असणं, त्याच्यातले खास खळगे तुम्हाला माहीत असणं आणि नेमका आदर्श पेपर तुम्हाला कसा काढता येईल याकडेही तुम्ही वळणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून आपण अध्यक्षीय भाषणाच्या माध्यमातून आपण थोडासा आराखड्याकडे वळूया आणि तो समजून घेऊया. सर्वप्रथम मी एक तुम्हाला गौप्यस्फोट करून सांगते की आता माझ्या मैत्रिणीने सांगितलं ना की पूर्वी आपलं नाव वाचन पाठ होतं, बरोबर आहे, पण आता आपण त्याचं अक्षर भारती असं ठेवलेलं आहे. पण मला खूप अभिमान वाटतो की स्वातीने हे नाव सुचवलं आणि सर्व अधिकाऱ्यांना ते पसंत पडलं. हा गौप्यस्फोट मी सांगते कारण त्याचं श्रेय स्वाती मॅडमकडे जातं, कारण मी त्याची साक्षीदार आहे त्या नावाची बालभारती मधली. आणि म्हणून तुम्हाला मुद्दाम मला सांगावंसं वाटलं की अक्षर भारती हे नाव तिला सुचलेलं आहे. मला तिचं खूप कौतुक वाटतं आणि अभिमानही वाटतो. आता आपण कृतीपत्रिकेतल्या आराखड्याचं थोडंसं वळूया. आपली जी कृतीपत्रिका आहे ही 80 गुणांची आहे. त्याच्यात 5 विभाग आहेत. पहिला विभाग जो आहे हा गद्य विभाग आहे.
18 गुण आहे गद्य विभागाला. 7 गुणांचे 2 उतारे 130 ते 150 शब्दांचे द्यायचे. मला इथे तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही पेपर काढता तेव्हा एखाद्या उतार्यामध्ये असं होतं की आपल्याला नीट कृती काही एखादी जमते आणि दुसरी आकलन कृती नीट जमत नाही किंवा नाही निघत त्याच्यावर, किंवा कधीतरी स्वमतासाठी सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. तर आपण आपल्या पहिल्या घेतलेला जो उतारा आहे त्याच्यातले काही वाक्य जी गरजेची नाहीत ती आपण गाळली आणि खालची वाक्य घेऊन 130 शब्द पूर्ण केले किंवा 150 शब्द पूर्ण केले तरी चालतात. पण हे खूप कौशल्याने करायचं आहे. गाळलेला जो भाग आहे त्याच्यावर प्रश्न यायला नको, किंवा वाचकाचा म्हणजे विद्यार्थी जो वाचणार आहे त्यातली सलगता जी आहे, आशयाची सलगता ही कायम राहिली पाहिजे. म्हणजे कौशल्याने जर तुम्हाला तसं करता येत असेल तर तसं करा. अन्यथा तुम्ही सलग उतारा दिला तर चालणार आहे. पण असं मी जेव्हा पेपर काढते तेव्हा असं खूपदा होतं. त्याच्यामुळे गरज नसलेली मधली वाक्य जर आपण काढली आणि खालची वाक्य त्याला जोडली तरी चालतं. म्हणजे बोर्डाचं त्याच्यावर तसं काही ऑब्जेक्शन नाही. हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून हा आराखड्याचा मुद्दा म्हणून आपण घेतलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही तसं करू शकता. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की आशय तुटायला नको, नाही तर मग त्याचं जर विलगीकरण होऊन गेलं आशयाचं तर आपल्या त्या उताराला अर्थ उरणार नाही. त्यावर आपल्याला आणि आकलन कृती आहे 7 गुणांमध्ये 2, 2 आणि 3 2 गुणांच्या आकलन कृती. या आकलन कृती शक्यतोवर या रिकाम्या जागा भऱ्या स्वरूपाच्या असू नये. त्या जो कोणता उतारा तुम्ही दिलेला आहे पाठ्यपुस्तकातला त्या पाठ्यपुस्तकातल्या उतार्याचं आकलन झालंय की नाही हेच आपण त्यातून याचंच मूल्यमापन आपण करावं त्यातून. आणि त्या पद्धतीच्या आकलन कृतीच्या खूप व्हरायटी आपण आपल्या पुस्तकाच्या पाठांच्या मागे दिलेल्या आहे. त्याचा जर आपण ठिकठिकाणी वापर केला आपला कृतीपत्रिका काढत असताना तर तुमची एक आदर्श कृतीपत्रिका होऊ शकते. आणखीन एक सांगते की एक आकलन कृती एका टाईपची घेतल्यानंतर दुसऱ्या उतार्यात ती कृती रिपीट करू नये, पुन्हा ती कृती येऊ नये. कारण तीच कृती टाकली की मुलांना त्यातला आनंद मिळत नाही. आणि म्हणून तुम्ही त्यांना आनंद मिळेल अशा कृती, वेगळ्या प्रकारच्या कृती काढून या जर तुम्ही त्या ठिकाणी दिली आकलन कृती, अक्षरशः आकलन मध्ये अंडरस्टँडिंग त्यांना पाठाचा आशय किती कळलेला आहे याबद्दलचं ज्ञानाचं टेस्टिंग. म्हणून तुम्ही ते करत असताना काळजीपूर्वक करा. आणि स्वमताची कृती जी आहे ती आपण स्वमत म्हणजे अगदी विद्यार्थ्यांनी लिहिलं पाहिजे. कारण आपण विद्यार्थी छोटासा आहे, आपण त्याला जमेल त्याला कळेल असं स्वमत पाठाला धरून किंवा पाठाला धरून पण पाठाच्या बाहेरचं असं आपल्याला विचारता येतं. असं काही नाही त्याच्यात, परंतु त्याला ते लिहिता यावं हे मात्र अपेक्षित आहे. त्या खूप अवघड असं स्वमत त्या ठिकाणी विचारू नये. त्याला जमेल त्याला लिहिता येईल असंच विचारावं. त्यानंतर ही 7 गुणांचे पठित उतारे संपले की आपल्या पुढे अपठित उतारा येतो. अपठित उतारा हा 80 ते 100 शब्दांचाच विचारायचा आहे फक्त. आणि अपठित उतार्यामध्ये मात्र तो असा असावा की त्याला सारांशही करता आला पाहिजे. सारांशाचा जो उतारा असतो त्यामध्ये मांडलेला विचार यात एक तार्किकता असते. जी वाक्य असतात एकानंतरची एक याच्यामध्ये तार्किकता असते, किंवा एकच विचार हा थोडासा घोळवून फुलवून असं सांगितलेला असतो की त्याचं छोटं रूप हे त्यांच्या भाषेत त्यांना करता आलं पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे. त्यामुळे तशा पद्धतीचा परिच्छेद हा आपल्याला निवडता आला पाहिजे. आपल्याला त्यावरच्या 2 आकलन कृती या द्यायच्या आहेत त्या परिच्छेदावरच्या. मी इथे सांगू इच्छिते की असेही विद्यार्थी मला मिळालेत. कदाचित तुम्हाला वाटत असेल असं की पत्रच लिहितात, सारांश कोण लिहितं, पण मला असेही विद्यार्थी मिळालेत अनेक की ज्यांनी सांगितलं की नाही मॅडम आम्हाला पत्रलेखन एवढं मोठं लिहित बसण्यापेक्षा सारांश करणं खूप सोपी आहे.
कारण त्यांच्या शाळेने त्यांना तो पाठ जास्त अधिक चांगल्या पद्धतीने, आणि त्यांनी सांगितलं वेळही वाचतो, उपयोजितचं बाकीचं लेखन जास्त चांगलं करता येतं, असाही त्यांनी अभिप्राय त्याच्यावर दिलेला आहे विद्यार्थ्यांनी. त्यामुळे आपला परिच्छेद हा अतिशय चांगला असावा हे मला सांगायचं आहे. त्यावरही आपल्याला 2 आकलन कृती विचारायच्या आहेत. त्यानंतर आपण पद्य विभागाकडे येतो आणि पद्य विभागामधले आपले 16 गुण आहेत. 8 गुणांचे आपले 2 प्रश्न अ आणि आ हे आहेत. याला द्वितीय भाषेला रसग्रहण ही नाही, अर्थ लिहिणे, कडवं देऊन त्याचा अर्थ लिहिणे, तो आपण विचारलेला आहे एका ठिकाणी. पहा, पहिल्यांदा एक कविता आहे जी आहे 8 गुणांसाठी द्यायची आहे. ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकातली ती येणार आहे, संपूर्ण कविता द्यायची आहे. त्याच्यावर 2 गुणांची 1 आकलन कृती, पुन्हा 2 गुणांची 1 आकलन कृती, त्यानंतर कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे हे 2 गुण, आणि त्यात 4 शब्द द्यायचे आणि 2 त्यांना लिहायला लावायचे. त्यामुळे शिकवत असताना सगळ्या अवघड शब्दांचे अर्थ सांगणं गरजेचं आहे त्या कवितेमधले. आणि काव्य सौंदर्य 2 गुणांचं. आणि काव्य सौंदर्याबद्दल पण शिकवत असताना जर तुम्ही वेळोवेळी सांगितलं की हा आशय सौंदर्य आहे, हे विचार सौंदर्य आहे, हे भाव सौंदर्य आहे, असं जर तुम्ही वेळोवेळी सांगत गेलात तर त्यांना त्या ओळी लक्षात राहतील आणि त्यातलं त्यांना थोडस लिहिता येईल. त्यानंतरचा हा जो प्रश्न आहे हा 8 गुणांसाठी, त्याला खूप लोक रसग्रहणाचा प्रश्न असं म्हणतात, कारण 9वी मध्ये तसं नाव त्याला होतं म्हणून रसग्रहणाचा प्रश्न असं म्हणतात. त्याच्यात खूप कन्फ्युजन झालं, कारण प्रथम भाषेला रसग्रहण 4 गुणांचं वेगळं आहे. इथे आपण प्रश्न स्वरूपात त्यांच्याकडून रसग्रहण करून घेतो आहे, कारण द्वितीय भाषा असल्यामुळे. या प्रश्नासाठी मी पुन्हा सांगेन शिक्षकांना की 2 कॉलम मध्ये हा प्रश्न द्या, कारण वर जी कविता येऊन गेली आहे अ विभागामध्ये ती कविता सोडून उर्वरित पाठ्यपुस्तकातल्या उर्वरित 2 कवितांची नावं 2 कॉलम मध्ये द्या आणि मधून रेष आखून प्रश्न विचारा. एकच नुसती नावं देऊन जर केलं तर तसं आता जमत नाही, कारण मध्ये आपल्याला कवितांच्या ओळींचा अर्थ लिहा असा प्रश्न आहे. तर तो प्रश्न सोडवण्यासाठी 2 कवितांमधल्या ओळी वेगवेगळ्या राहणार आहेत. त्यामुळे 2 कॉलम मध्ये प्रत्यक्ष तो प्रश्न द्यावा, म्हणजे तो, कारण आणखीन एक प्रश्न येत असतात कवितेतले शब्द विचारले आहे, तर एका कवितेतले शब्द वेगळे आणि दुसऱ्या कवितेतले शब्द वेगळे राहणार असल्यामुळे सलग हा प्रश्न न विचारता एका कवितेचं एका बॉक्स मध्ये नाव, दुसऱ्या कवितेचं नाव, मधून रेष आणि मग प्रत्येक प्रश्न असं जर विचारलं तर विद्यार्थ्यांना, आणि 2 पैकी एकच सोडवायचं आहे. तुम्ही असं वर लिहा की अ गट आणि अ गट आणि आ गट यापैकी कोणताही एक गट सोडवा. हे असं जर तुम्ही लिहिलं तर तुमच्या याला अतिशय फायदा आहे तुमच्या विद्यार्थ्याला कळायला. कारण तुम्ही सलग प्रश्न जे विचारतात, काही पेपर्स मी पाहिले, काही शाळांनी असं केलेलं आहे की पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसऱ्या याच्यात ओळी आहे, तर ओळीमध्ये काय केलं, एका कवितेच्या 2 ओळी किंवा दुसऱ्या कवितेच्या 2 ओळी. तर असं करू नका, त्यांना खूप कन्फ्युजन होतं. आपले मुलं खूप लहान आहे की 2 गटात जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्या ओळी द्याल तर त्यांना ते समजायला सोपे आहे. आणि ती द्वितीय भाषेची मुलं आहे ही पुन्हा लक्षात ठेवा. तसेच शब्द, एका कवितेचे शब्द वेगळे आहेत, दुसऱ्या कवितेचे शब्द वेगळे, आणि त्या कविता त्यांच्यासमोर नाही, नाव त्याच आहे फक्त, हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे हा प्रश्न विचारताना प्रत्येकाने काळजी घ्यावी. मला हे लक्षात आलं म्हणून मी अध्यक्षीय भाषण न देता हा तुम्हाला सांगतो. तुम्हाला आराखडा माहित आहे, पण प्रश्न विचारताना असे जर विचारले तर मुलांचं गोंधळ हा कमी होईल, यासाठी आहे. याच्यामध्ये आता प्रश्न विचारताना प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री 1 गुणाचा प्रश्न, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुणाचा प्रश्न, त्याच्यानंतर प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ याला पण 2 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश याला पण 2 गुण, त्याच्यानंतर प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण याला पण 2 गुण, आणि प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ
या ठिकाणी 4 शब्द द्यायचे आणि 2चा अर्थ विचारायचा. खूप क्लिअर असा आपला आराखडा आहे. छान अगदी प्रश्न व्यवस्थित दिलेले आहे. एकंदर प्रश्न आपले आहेत 10 गुणांचे आणि आपल्याला 8 गुणांचेच विचारायचे आहे. त्याच्यामुळे 1-2 गुणांचा प्रश्न याच्यातला आपल्याला गाळता येणारा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो प्रश्न त्याच्यातला नको असेल विचारत असताना तो तुम्ही गाळू शकता. आणि बाकीचे 6 प्रश्न आहे त्यापैकी 5 प्रश्न आपल्याला जर विचारले तर तुम्हाला विद्यार्थ्यांना 1-1 गुणांचे प्रश्न सोपी आहे त्यामुळे ते घालाच त्याच्यात. आणि बाकीचे मात्र 2 गुणांच्या बाबतीत तुम्ही तुमचा निर्णय घ्या. ह्या प्रश्नाची तयारी करत असताना प्रत्येक कविता शिकवल्यानंतर एक चार्ट बनवून हे सगळे प्रश्नांची उत्तरं जर आपण लिहून काढली तर विद्यार्थ्याला या प्रश्नामध्ये पूर्णपैकी पूर्ण गुण हा तो प्राप्त करू शकतो. एक चार्ट आपण बनवण्याचं थोडंसं आपल्याला जरा मेहनत घ्यावी लागणार आहे. ती जर घेण्याची तयारी ज्या शिक्षकांची असेल त्यांच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न अजिबात अवघड जाणार नाही. 3रा विभाग हा स्थूल वाचनाचा विभाग आहे आणि 6 गुणांचा आहे. 3 कृती देऊन 2 कृती विचारायचा आहे. स्वमत आणि अभिव्यक्तीवर आधारित विशेषतः पाठ्यपुस्तकाचा बाह्य जगाशी असलेला संबंध किंवा त्याच्यातल्या पात्रांचा असलेला संबंध याच्यावर तो प्रश्न असतात. ते तसे प्रश्न पाठाच्या मागे आपण दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण पाठाच्या मागचे प्रश्न जरी करून घेतले तरी विद्यार्थ्यांना ते येऊ शकतात. विभाग 4 हा 16 गुणांचा आहे. स्वाती मॅडमने सांगितलं तर आपलं सगळं कार्यात्मक पद्धतीने लिहिलेलं व्याकरण आहे. आणि आता आपलं व्याकरण अगदी थोडं आणि कमी राहिलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला वाक्प्रचार जे आहे वाक्प्रचार वाक्य प्रकार वाक्यांचे प्रकार ओळखा. हे 2 गुणांचे विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी हे नुसतं वाक्य ओळखायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांना 2 गुण आहे. त्याच्या वाक्य रूपांतर आहे हे 2 गुणांचं आहे. आणि कशाचं रूपांतर करायला येणार आहे हे पण दिलेलं आहे. प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी करा. उद्गारार्थीचं विधानार्थी म्हणजे परस्पर रूपांतर. म्हणजे प्रश्नार्थीचे विधानार्थी विधानार्थीचे प्रश्न अशा पद्धतीने. आणि आराखड्यात ते 4ही प्रकार दिलेले आहेत. त्याला पण 2 गुण आहे. आणि वाक्प्रचारांचा मात्र प्रश्न आहे त्याला 4 गुण आहेत. 3 वाक्प्रचार द्यायचे आहेत आणि 2 अर्थ लिहिण्याला 1 गुण आणि वाक्यात उपयोग करण्याला 1 गुण असं त्याचं विभाजन आहे. तुम्ही पाठ शिकवत असताना वाक्प्रचार शक्यतोवर जर वेगळे काढले तर आणि त्याचे वाक्यात उपयोग तेव्हा करून घेतले अर्थ त्यांना सांगितले लिहून दिले तर हा प्रश्न सुद्धा आपल्या 4 गुणांचा पूर्णपैकी पूर्ण गुणांचा आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर भाषिक घटकांवर आधारित असलेला जो प्रश्न आहे याच्यामध्ये शब्दसंपत्ती या शब्दसंपत्तीमध्ये 4 गुण कोणासाठी आहे तर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वचन आणि लिंग बदल. आता डायरेक्ट लिंग बदला वचन बदला असंही देता येईल किंवा वाक्यात अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्यात आल्या. तसं केलं की क्रियापद बदलावं लागतं हे आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवावं लागेल. तसे आपण त्यांना सराव करून घ्यायचा. वर्गात जेव्हा आपण शिकवत असतो तर एकवचन अनेक वचनाचं सुद्धा क्रियापद बदलतं. त्याचं कधी बदलतही नाही. अनेक वचन वापरून सुद्धा बदलत नाही. तर ह्याचे अशी उदाहरणं घेऊन ती जर तुम्ही करून घेतली तर या शब्दसंपत्तीमध्ये 4ही गुण त्यांना मिळू शकतात. 5 प्रकार दिलेले आहे आणि 4च प्रकार आपल्याला त्यातले विचारायचे कोणतेही आणि 1-1 गुणांच्या 4 कृती तिथे विचारायच्या आहे. नंतरचं आहे लेखन नियमानुसार लेखन करणं. तर अचूक शब्द ओळखा असं देऊन आपण 2 गुणांचं देऊ शकतो. एक तर अचूक शब्द 4 द्यायचे त्यातला एक बरोबर आणि इतर चुकलेले. किंवा 2 वाक्य देणे आणि दोन्ही वाक्य सोडवणे अपेक्षित. प्रत्येक वाक्यात लेखन नियमानुसार 2 चुकीचे शब्द द्यायचे. चुकीचे 2 लेखन नियमानुसार लेखन नियमानुसार देत असताना इकाराची उकाराची किंवा रफाळ याची चूक आपल्याला देता येईल. पण बाकीच्या ज्या चुका आहेत की श कोणता वापरला वगैरे हे आपल्याला देता येणार नाही. ते लेखन नियमात असतं पण आपण इकार उकार रफाळ ह्याच प्रकारचे लेखन नियमानुसार विद्यार्थ्यांना देतो.
त्यानंतर विरामचिन्हे आहे, विरामचिन्हे वापर 2 गुणांसाठी आहे. त्याच्यामुळे विरामचिन्हे ओळखा, विरामचिन्हे वापरा, चुकीची विरामचिन्हे बदला, अशा प्रकारचे विरामचिन्हांच्या बाबतीत आपल्याला प्रश्न देता येईल. 2 गुणांचा आहे. तर नुसते विरामचिन्ह काढून दिले, नावं लिहा, नावं दिले, विरामचिन्ह काढा, कसंही करता येईल तुम्हाला. तो पूर्ण तुम्हाला मुभा आहे त्याच्यामुळे तुम्ही देऊ शकता. उपयोजित लेखन सगळ्यात विभाग 5 उपयोजित लेखन सर्वात महत्वाचा विभाग, सगळ्यात जास्त गुण असणारा विभाग, विचार करून लिहायचा विभाग असा हा विभाग आहे. आणि काय होतं, सर्व शाळांमध्ये याचा सराव खूप कमी होतो आणि तो सराव कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना लिहिताना खूप, कारण एक तर सेकंड लँग्वेजच्या विद्यार्थ्यांना लिहायला खूप अडचण जाते, कारण त्यांना भरभर लिहिताच येत नाही. अनेक गोष्टी, अनेक अवघड शब्द, जोडाक्षर असलेले शब्द हे त्यांना लिहिता येत नाही. थोडं मराठी भाषिक जर असले तर काही प्रश्न नाही, पण अमराठी मुलं जी आहेत त्यांना मात्र हा खूप अवघड जातो प्रश्न. म्हणून त्याचा सराव हा जास्त करून घेणे गरजेचं आहे. पत्रलेखनात औपचारिक आणि अनौपचारिक, मागणी विनंती आहे औपचारिक मध्ये, आणि अनौपचारिक मध्ये अभिनंदन आणि कुटुंबाचे. आता कुटुंबातील कोणतेही, ताई, दादा, मामी, मावशी कोणतेही चालतं, आणि अभिनंदनाचं पत्र अनौपचारिक मध्ये आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अपठित गद्य उतार्याचं सारांश लेखन, जो आपण पहिल्या याच्यात पाहिला, हा और आहे त्याला. तर मी म्हटलं ना की काही मुलं अशी मिळाली की त्यांना सारांश लेखनच करायचं आहे, कारण त्यांची तयारी त्याची चांगली करून घेतलेली आहे, तर ते पत्राला खूप वेळ लागतो असंही त्यांचं मत आहे. आणि गुण जर सारखे आहे तर हा का नाही सोडवायचा असंही मत आहे त्यांचं, तर काही हरकत नाही, सारांश लेखन हे सोडवू शकतात. नंतर जाहिरात लेखन, त्याच्यानंतर बातमी लेखन, कथा लेखन, याचा एक गट आहे आणि या गटामधले तिन्हीच्या कृती द्यायच्या आणि कोणतेही 2 सोडवायच्या आणि 5 गुण आहे. याचा सुद्धा आपण सराव जर करून घेतला तर बातमीमध्ये सुद्धा आपल्याला शालेय परिसरातली बातमी आहे, विषय देऊन बातमी आहे, किंवा शब्द देऊन ती बातमी तयार, मथळा देऊन बातमी लेखन आहे. त्याच्यात एक कृती पाठ्यपुस्तकात आपल्या दिलेल्या आहे, त्यानुसार तुम्हाला विचारायचं आहे. आणि लेखन कौशल्य जे आहे, निबंध लेखन जे आहे हे 100 ते 120 शब्दात त्याचे 3 प्रकार, प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक, तर तिन्हीपैकी एकच लिहायचं आहे. पण परीक्षेत मात्र आपल्याला पेपरमध्ये 3ही प्रकारच्या कृती द्यायच्या आहे आणि लिहिणं मात्र 1 आणि 8 गुणांची कृती आहे. त्यामुळे त्याचाही आपल्याला सराव करून घेणे हे जास्त गरजेचं आहे. आपल्या या कार्यक्रमात आपण असा सराव विद्यार्थ्यांकडून शक्यतो, कारण उपयोजित कडे आपण वळणार नाही, पण गद्य आणि पद्याच्या वेळेस एखादा उपयोजित कसं लागू पडतं त्याला, किंवा त्या उपयोजिताचा उपयोग करून त्या 2 गोष्टी होणार, पाठाचं आकलन अधिक चांगलं होणार आणि उपयोजिताचा सराव होणार, अशी आपण एक पद्धत या कार्यक्रमामध्ये ठेवलेली आहे. आपले जे पाठ सादर करणारे आहेत शिक्षक वर्ग, त्या सगळ्यांना याच्या सूचना दिलेल्या आहे आणि त्यानुसार ते आपापला पाठ सादर करणार आहेत. पारंपरिक पद्धतीने अध्यक्षीय भाषण न दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा खंत व्यक्त करते. मला बरोबर वाटतं नाही, पण उपयोगाचं सांगणं, वेळेचा उपयोग करून घेणं हे संघाचं महत्वाचं कार्य असल्यामुळे आपण हा निर्णय घेतलाय. एकदा तुम्हाला आराखडा माहीत असला तरी त्याची आठवण करून देणं आणि प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका काढत असताना अधिकाधिक बिनचूक निघणं आणि गोंधळ न करणारे निघणं आणि चांगली विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, आकलन कृती या चांगल्या असणं हे खूप गरजेचं आहे. ते मला सांगायचं होतं आवर्जून. आणि यानंतर आता पाठ जे आहे ते रोज आपले सादर होणारच आहेत. त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा, त्याचा उपयोग आपल्या तुमच्या दैनंदिन शिकवण्यात करून घ्यावा, किंवा आता जे उरलेले दिवस आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडून त्यातलं काय तुम्हाला हवं आहे ते करून घ्यावं. प्रश्न विचारावे, पाठ संपल्यानंतर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या विचाराव्या, अशी अपेक्षा या कार्यक्रमामध्ये आहे. मला अध्यक्ष केल्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
आपला या कृतज्ञता पूर्ततेसाठी आभार व्यक्त करणं व पुढील नियोजन काय आहे हे सांगण्यासाठी मी शिल्पा कुलथे मॅडमना आमंत्रित करते, कारण त्यांच्या संकल्पनेतूनच हा संपूर्ण कार्यक्रम पुढे उभा राहत आहे आणि त्यांची खरोखरच प्रचंड मेहनत या सर्व नियोजनामागे आहे. तर मी त्यांना आमंत्रित करते की आपण सर्व उपस्थितांचे आभार मानावे. शिल्पा मॅडम. धन्यवाद मॅडम. विद्यार्थ्याचं जे जे हवे जीवनी ते ते तुला मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून कळू दे, हे ब्रीदवाक्य घेऊन आपण सर्वजण हा उपक्रम सुरू केला. मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांची विद्यार्थिनी, त्यामुळे वरील बोधवाक्य खरोखर मलाच लागू पडते. मी किती भाग्यवान आहे, त्यामुळे मला जोशी मॅडम सारख्या मॅडम मिळाल्या आणि इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा मला जे करायचं होतं त्याला त्यांनी खूप पाठिंबा दिला आणि त्यामुळे आजचा हा उपक्रम मी सुरू करू शकत आहे. तसंच सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माझ्याप्रमाणेच अनेक प्रश्न पडत असतील किंवा अनेक शिक्षकांना पडत असतील, ते सर्व आपण मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मिळू द्यायला पाहिजे, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आणि त्यासाठी कोरोनाने दिलेली ही एक संधी आहे, त्याचा आपण उपयोग केला पाहिजे असंही एक मनात वाटलं. त्यामुळे हा उपक्रम सुरू केला गेला. हा उपक्रम सुरू करण्याआधी माझ्या मनात जे काही प्रश्न होते त्याला मॅडमनी उत्तरं दिली. मॅडम माधुरी जोशी मॅडम असो किंवा स्वाती ताडफळे मॅडम असो किंवा सोनाली इंगे मॅडम असो, यांचा सर्वांचा पाठिंबा होता. तसंच अक्षर भारतीचे जे पाठ घेणारे सर्व शिक्षक आहेत त्यांनी पण आपापलं सहकार्य दाखवलं की हो आम्ही पण सगळे सहकार्य करू बा तुमचा म्हणजे उपक्रम पुढे नेण्यासाठी. त्यामुळे हा उपक्रम आपण त्याचं नियोजन मी सहज पद्धतीने करू शकले आणि उद्यापासून सर्वच पाठांचं आदर्श सादरीकरण आपण आपल्या समोर येणार आहेत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले प्रमुख अतिथी श्री रुईकर मॅडम यांचे मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आपला अनमोल वेळ आमच्या या कार्यक्रमासाठी दिला. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वाती ताडफळे मॅडम शिवाय सोनाली इंगे मॅडम यांच्या मी ऋणातच राहू इच्छिते. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी यांचेही मी खूप आभार मानते की त्यांनीही आपला अनमोल वेळ आमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी दिलेला आहे. उद्याचं नियोजन सांगते की उद्यापासून आपलं पहिली संतवाणी ही कविता आहे, त्यातलं अंकिला मी दास तुझा विराज मांदारे सर मुंबईचे आहेत ते घेणार आहेत. तर उद्या पुन्हा आपण संध्याकाळी 6 वाजता याच लिंकवर किंवा मी नवीन दुसरे लिंक पाठवते त्या लिंकवर भेटूया. धन्यवाद. आणि पुढचं सूत्र मी मॅडमकडे शलाका मॅडमकडे सोपवते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद शिल्पा मॅडम की आपण माधुरी जोशी मॅडमचं आणि आपलं आणि सोनाली मॅडमचं नातं या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरंच एक गुरु एका शिष्याला कसं घडवतो हे आपण या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे आणि या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच आणि सहकार्यामुळेच आज हा पहिलाही कार्यक्रम आपण यशस्वी केलाच आणि हा पुढचाही कार्यक्रम आपण यशस्वी करत आहात. आणि खरोखरच सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यापेक्षा सगळ्यांच्या ऋणात राहणंच खरंच आपण पसंत करणं गरजेचं आहे. प्रत्येक वाक्याच्या शेवटी हा पूर्णविराम असतोच, त्यानंतर खरं तर पुढील वाक्य किंवा एखादा परिच्छेद सुरू होत असतो. उद्या आपल्याला पुन्हा भेटण्यासाठी आज थांबणं खरं आवश्यक आहेच आहे. तर आजचा हा सोहळा आपण इथं सर्वांच्या सहकार्याने खूप चांगल्या रीतीने इथे पूर्ण केलेला आहे. तेव्हा मी सर्वांचे आपल्या या आयोजन समितीच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि ह्या कार्यक्रमाचं इथे संपला असं जाहीर करते. आणि या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी आपल्यामुळे मला इथे लाभलेली आहे. तर सगळ्यांचे परत एकदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.